अशा पद्धतीने बेल झाली, होऊ दे. पण म्हणालो, मला सांगा, मी जे काय आत्ता तुम्हाला शिकवलं ते तुम्हा सर्वांना समजलं का? अरे नाही होय, नाही होय काय म्हणायला लागलाय? सगळ्यांना समजलंय ना? ए बोल की, अरे बोला की. नाही समजलं? कसं काय बरं समजलं नाही? ओ सर, आम्ही सांगतोय ना नाही समजलं म्हणून, तुम्ही डबल शिकवा की मग. ए हे तुझा मी काय घरगडी आहे रे डबल शिकवायला? आणि मूर्खा, मी ज्या वेळेला शिकवत असतो त्यावेळेला तुझं कुठे लक्ष असतंय? बस का नाही मूर्ख? अरे मग तुम्हाला समजायला पाहिजे का नाही? हे सांगा बरं, मी आतापर्यंत तुम्हाला किती धडे शिकवले सांगा? कुणाकुणाला माहिती आहे सांगा? मी आतापर्यंत तुम्हाला किती धडे शिकवले? मुलींना जरा बऱ्यापैकी माहिती आहे, मुलांमध्ये फक्त तिघांनाच माहिती आहे. कसला रे अभ्यास करताय तुम्ही आणि कसलं तुमचं लक्ष? आणि वर तोंडानं म्हणतोय डबल शिकवा म्हणून. ए लांबिया, उडून बघा, सांग सांग मी किती धडे शिकवले? हो सर, मला काय माहिती नाही. मला शाळा सुटलं ना वाळूची कॅप टाकायला जावं लागते. ए ग बसा. अरे वाळूच्या खेपा टाकत बसल्यावर त्या अभ्यासाकडे कधी लक्ष येणार? आयुष्यभर वाळूच्या खेपा टाकत बसणार आहे? हो सर, मला माफिया किंग व्हायचे, माफिया किंग. रात्री खेळ चाले, भरली की चालली, भरली की चालली. ए माफिया किंग, बिनबाड्याच्या खोलीत ठो ठो ठोकतील तुला. ए असायचं नाही कुणी? हो सर, बाहेर काढणार ढीक. हा असं नाही. ए चल्या, उठून बघा, सांग किती धडे झाले? अहो सर, मला अभ्यासाचं तसलं काय माहित नाही बघा, पण सकाळी 10ला काढायला जावं लागतंय आणि यातनं शेण बी काढावं लागतंय. आणि हेच नाही गेलं का मला ते म्हशीचं समजा जॅप असते बघा, हॅशटॅग दूधवाडा. आयुष्यभर काय मसरांच्याच मागे लागणार आहेस काय? अभ्यास कोण बघायचा? स्वामी तुझं काय सांग तू? अहो सर, मला पूजा करावं लागते आणि गावातल्या सगळ्या देवाला पाणी बी घालावं लागते आणि गावात सगळ्या घराला बेल बी वाटावं लागते मला जाऊन. अरे पण तुझ्या आई वडील पूजा अर्चा करत असतील ना, मग तू कशाला पडतोय एवढ्यात? अहो सर करतेत की, पण आता त्यांना काम आहेत म्हणून मी करतो पूजा आता. अरे मग तुम्ही अभ्यास कधी करणार? अहो सर, तुम्हाला काय माहिती आहे, पूजा केल्यावर आनंद बी भेटतो आणि त्यात किती भारी आहे तुम्हाला काय माहिती आहे सर. छान, म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय तुला चालवायचा आहे? हा मग कांदा नाही सर ते. ए तू मला शिकवू नकोस, बस का? काय रे मूर्खांचा कळस आहे बघा. ए मग सांग किती धडे झाले? अहो सर, माझं पानपट्टे सर, सकाळी शाळेच्या टायमावर दुकानात बसायला लागते, परत शाळा सुटल्यावर दुकानात जाऊन बसायला लागते. मी अभ्यास दुकानला आवाज. अरे ही काय? हो हे सॅम्पल. सॅम्पल? सॅम्पल म्हणजे? हो सर, शांत बसा. अरे मूर्खा, तुला काही कळतं नाही, ज्याच्यावरती बंदी आहे तोच तू धंदा करतोयस. हो पैसा पैसा आहे सर. ज्या दिवशी बंदी असते नाही त्या दिवशी 5ची मग 25ला विकते आम्ही. तुम्ही काय सांगताय? बस का नाही? हे बघा, तुमचा अभ्यास खरोखर खूप कमी आहे आणि तुम्हाला धडे पण माहिती नाहीत. आता मीच सांगतो, आपले फक्त 3 धडे शिकवून झाले. किती? हा. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या 3 धड्यांची प्रश्न उत्तरे 2 दिवसात तुम्ही मला लिहून आणून दाखवायचे. आणि जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही
तोपर्यंत मी पुढचा सिलेबस अजिबात शिकवणार नाही. आला का सगळ्यांच्या लक्षात? किती दिवसात मला दाखवायचे? राहुल्या शाळा सुटली तरी एकदम खट्ट नाही खट्ट. मी काय म्हणते चल जाऊया पवायला. असा मुटका टाकतो का नाही हिरीतली सगळं पाणी असं ढगातच उडवतो बघ ढगात. आणि एक नाही वर्गातली सगळी पोरं घेऊन पवाय जाऊया. 4 तू बुडव 4 मी बुडावतो. अरे मस्त पाणी हलूया डुबुक 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 डुबुक. हे डुबुक डुबुक ही काय पावसाळ्याची वेळ आहे का? आजारी पडेल की आपण. तू पडशील आजारी. आपल्याला काय होत नाही. आपण सुपरमॅन आहे सुपरमॅन. पवायला जाय सुचते आणि सरांनी आज वर्गात काय सांगितलं माहितीये का? तिला का रोजच काहीतरी सांगत असते ती. त्यात काय नवीन त्यात काय नवीन काय रे? सरासनी काय काम नाही म्हणून येऊन आपल्याला सांगते बी. नसल काम. त्यांना पगार भेटतोय म्हणलं येत असतील. अरे बबल्या सरांना 3 धड्याचे प्रश्न उत्तर लिहून लावली ती. 1 2 3 मी राहुल्या. अरे हे कधी शिकून झालं म्हणजे तुला माहित नाही बी? नाही. अरे बबल्या सर शिकवताना तुझं लक्ष कुठं असते? माझं लक्ष आपलं ती वाई जरा. आपलं ती काय रे? हा पेपर कसं लिहिला? तू आहेस केला काय? तो आपला मैत्र आहे. मला माहिती आहे तू आपलं पेपर दाखवणार. मी रस्तो दाखव पेपर. दाखव. अरे बबल्या अरे जानवी आणि PCMC. थँक्स बंटी. अरे नो टेन्शन. ओके जान्हवी, हां एक विचारू का तुला? विचार. मी तुला गाडीवर चल म्हणलं आणि लगेच कशी काय बसली तू? अरे त्यात काय, हे बघ तुला आणि मला एकाच ठिकाणी यायचं होतं की नाही, आणि तू एकटाच होता म्हणून आलंय. अगं ते बरोबर आहे ग. कसं आहे ना, आपण दोघं साप मनाचं आहे. म्हणजे आपल्या मनात काय नसते. पण आमच्या गावातली ही 2-4 टवाळे आहेत का नाही, ती नालायक मनाची आहेत. त्यांचं मन साप नाही ना आपल्यासारखं. उगं त्यांना काय आपल्याबद्दल वाटायला नको म्हणून म्हणलं ग. अरे एवढं काय, हे बघ ज्यावेळेस मी पहिल्यांदा गावात आले तू एवढी हेल्प केली, आणि मुळात माझ्या घरच्यांचे आणि तुझे रिलेशन चांगले आहेत की नाही, एवढंच विषय आहे फक्त. हां ते तर आहेच ग. पण कसं आहे जान्हवी, एक लक्षात ठेव, मी इथून पुढं तुला गाडीवर चल म्हणलं ना, तू कधी कधी येत जा. हां पण कधी कधी नाही पण म्हणत जा बरं का. ते आपलं पुण्यात कसं वेगळं असतंय ना. मी तुझ्या शेवटी काळजीपोटी बोलतो आहे, कारण मला तुझी सेफ्टी महत्त्वाची आहे. समजलं ना तुला? हो समजलं मला, आणि तू नको टेन्शन घेऊ, चिल राहा. चिल चिल म्हणजे चिलमची संख्या तारा बर का? मग घ्या गाव नको बर का सांगते. नाही मारू का? मार तू मार मार मार. ऐशा येते मी मास्तर रुकले. तू मार बर का भाऊ? मी टिपणार. ए हारत्याला टिपू दे सर. तू टिपते हा सर. स्वाम्या असं असं आईला संख्या दर मार तू. मी मारणार. आर त्याला मार तू. मी मारणार. बरं मार. काय लागे येत नाही तुम्हाला. ए याला काय टिपा येत नाही स्नात करत. नीट लक्ष द्या बरं का. बाबल्या मी तू नुसतं बघत. मारे तिकडे नाही तिकडे मार. मार मार. ए यार मार बाबा मार. मार 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 गाव नाही. मार मार मार. ना 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 ए ना 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 बोल दे ए ना ना लवकर आण लवकर. राहुल्या, ए राहुल्या, इकडे ये की. काय घे आणि तू इकडे कसं काय आलीस? काय करतोय तू? खेळायला लागलो गुरी. शाळेत सरांनी काय सांगितलंय माहित नाही का? अगं शाळेत जाऊ दे की शाळेत ग.
अरे पण सरांनी 3 धड्याची प्रश्न उत्तरं लिहून आणायला सांगितलेत आणि तू खुशाल खेळतोय, तुला काय वाटत नाही का? होय मला सगळं माहित आहे. 3 धड्याचे प्रश्न उत्तर लिहायची आहे ती आणि मी खेळून झालं का नाही घरी जाऊन लिहिणारच आहे. आणि ही पोरं पण आहे का नाही, ही ना खेळून झाल्यावर घरी जाऊन लिहिणार आहे ती. तुला काय माहित त्यांनी लिहिलेत का नाहीत? ते लिहून आले असतील आणि खेळायला आता. ही एवढी हुशार आहे ती. त्यांना नको काय बोलू आणि स्वतःला हुशार समजू. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नको जाऊ तू. खेळून झालं की लिहितो घरी जाऊन. बर, वही आणली माझी, त्यात मी लिहिले सगळे प्रश्न उत्तरे. तू बघून लिह म्हणजे तुझं लगेच होईल. होय ह्याला मग सोपं झालं की लिहितो. पण आठवणीनं लिहा संध्याकाळी आणि उद्या आण. होय. अरे पण एवढ्या दगडात कशाला खेळतोय तू? जरा मोकळ्या जागेत खेळायचं ना. लागलं तर तुला कुठं. कशाला लागतंय तवा, आम्ही काय मी तर खेळतो की आज खेळतोय तवा. बर जातो. अरे स्वाम्या, तुला जर माझ्यासारखी किंमत पाहिजे असेल ना तर तुला आज डिरिंग करायची लागते बाबा. डेअरिंग केली असती पण एकदा जिरली आमची. अरे स्वाम्या, जेव्हा जिरतं तेव्हाच जेवतो माणूस. जिथं जिरली ना तिथंच डाव टाकायचा असतो. तू कर हिंमत. असं म्हणतोय? अहो केली असती डेअरिंग, पण आता यंदाचं पीक तुम्हीच घ्या. पुढच्या वेळेस आलेलं पीक मी बघतो. आणि घातलं बघा शेपा शेवट. काय करा डेरिंग तेच करा आता. अरे ऐकले मला कशाला दडील लावतोय? करताय ना ती करू दे की त्याला. किंमत कसलं डेअरिंग करायचं आहे? काय करायचं? काय नाही ते नका नेऊन आलं पाकरं. काय त्याचं नाव? ते दानवे जानवी जानवी हा तेच जानवे समोर असं सबत टाकलं आमचं हेल्मेट. काय खरं का? मग ही कवा ठरलं? तुम्ही शकतोय का? रात्री आपण पायाखाली बसलो, आपलं नव्हतं ठरलं. अरे कवा ठरलेलं? तुमचं कसं आहे, रात गई बात गई असं आहे. ठरलेलं का? राहुल्या अरे बिनावजाची खरंच गेली की का होईल का भावा? बाबल्या आपल्याला पण टेस्ट करायची होती का नाही? कसं चढवतो बघा. अय हिम्मतराव, कसा त्याला बोलताय? तिचं बरोबर आहे की मग तुम्ही करा डेअरिंग. आम्ही दोघं जण आहे की. अहो तुमच्या आहे ना शरीराला हात लावू देत नाही कोणाचा. खरं का? मग आरला का हाताचं काय घेऊन बसलाय? तुमच्या अंगाला आहे का नाही बोट सुद्धा लागून देत नाही. बोट खरं का? खरंच तर. हिम्मतराव बोटाच काय घेऊन बसलाय? कुणाचं वारूसर तुमच्या बाजून जाऊन देणार नाही. खरं का? मग अहो हिम्मतराव, वाऱ्याचं काय घेऊन बसलाय? तिचा कडकडत आहे ना कडकडत. अहो तुमच्या कानापर्यंत बी येणार नाही. बाबल्या खरं सांगतोय ना? अरे बाई बाबा, हिम्मतराव असा तुमचा कार्यक्रम होईल का नाही कळणार बी नाही कोणाला. खरं काय? मग जाऊया काय करून बसला. आणि लाडू भात. बबल्या, काय रे? शाळेत जायचं सोडून तर रस्त्यावर काय चाललंय तुमचं? काय चाललंय रे? अय ते नका ते जानवे तुला आमचे मत उचलणार बरं का? काय? म्हणजे तिला एवढा उचलणार येतं. ए ऐकले तिला कशाला सांगतोय? बसा तुम्ही आता लग्न झालं पण कळणारच आहे ना. अरे वो अगली बात आहे, उसके पहिले ढुंगन पे लाते. तुला कळतंय का? हो मग बसा. पुरुष समोर कसं इम्प्रेशन राहते ते मला कळत ना. तुम्ही का बसा वगैरे. सोने हिंमत उचलणार येतं. त्यांच्यासोबत चंद्र शेट आहे, राहुल शेट आहे आणि बाबले बा आहे. काय रे राहुल्या, काय म्हणते ती दोघं? कुठे ऐकतीस? हे माहित नाही कसं ठेवू लागायची. यांची का शाळा शिकायची लक्ष नाही तुम्ही. आम्ही चाललेलो आलो म्हणलं इकडे इकडे तुम्हाला एक गोष्ट सांगायची आणि काय तर दत्तर सांगत बसली ती. आणि ए बाबल्या तुम्ही यांचं ऐकत बसलायस मी. चल शाळेत जाऊया. सोनं चल ग. काय लागा शाळेवर लक्ष द्या जरा. बंद करा सुद्धा. राहुल्या जरा बाहेर निघूया. काय बाहेर बस की. चल की बस जरा. पोपट्या जमल ना मला. आज तुझं पोपट्या म्हणा की राव चंदू म्हणा की. का लाज वाटते वे बापाचं नाव घेतलं? हे बापाचं माझं नाव घेतलं लाज वाटते. तुमचं काय असं म्हणतोय? बरं चंद्या जमल ना रे मला? जमल का? या चंदनासोबत या फाकड्यानं गावात लपडते का समजे मी जोड होती मी. आणि तुमचं काय नाही वाटायची मला माझ्या. असं म्हणतोय ना? बरोबर. ए कसं दिसतोय रे मी आज? हा बरोबर एक नंबर दिसतो. हा ना आज बघ विचारतोच. हे म्हटलं आली 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 आली.
तुझं काय एवढा रागा तो सळायला लागलो माझा विषय ना मी बघतोय तू शांत उभा राहा. आता चालले तर थांबवा की. अगं जानू काय बोललास? अगं जानवी बोल. बोल म्हणती बोला की. काय बोलू तर माझ्या आधीच फाटली काय बोलू बोला बोला म्हणाले बोला. काय नाही बाबा मला नाही जमणार ती फुल कशा पाहिजे ती बोला की. नका काय बोलायचं असतं मला नाही काय कळत. हे याच्यासाठी थांबवलंय का मला? नाही नाही ते तुमचं विडा खायचं म्हणते आमचं हिंमत राहावं. विडा म्हणजे? विडा म्हणजे बोला की तुम्ही. आता असलं काहीतरी बोललास आता मी काय बोलू काय म्हणजे फुल कशा पाहिजे ती बोला ना. बाबा मला नाही जमणार. का जमत नाही त्याच्या पाहिजे थांबलो आपण एवढी हिंमत केली एवढं आपण वाट पाहिजे बोलाय का तरी. ए तुमचं जर काही असंच चालू असणार ना तर जाते मी शाळेत. अहो फक्त ते 5 मिनिट थांबा ना फक्त 5 मिनिटं मुपून 5 मिनिटं थांबू मी. हे फक्त 5 सेकंद थांब फक्त 5 सेकंद. आवर. हो हिंमत राहा फक्त 5 सेकंद झाली ती तुमचा लाईफ पार्टनर कोण आहे फक्त 5 सेकंदात कळणार आहे तो का बोलून म्हणायचं असं तरी राव. असं म्हणतोय नको बाबा माझी हिंमतच आहे ना. आम्ही बोलू तुझा काय संबंध अहो तुमच्या मनातलं मी बोलतो ना. तुझा काय संबंध माझा विषय आहे ना. तुमची काय हिंमत होत नाही ते म्हटलं शिटू आहे शिटूच राहणार आहे मीच बोलतो. ते कसं आहे ते मनातला विषय हे त्या मनातला विषय हे मनापर्यंत असा पोचवायचा आहे म्हणजे ते तुम्हाला कळलं ना काय म्हणायचं आहे ते. अरे घाल्या बघ ती काय न बोलताच निघून गेली. अहो हे मनातला विषय बोलून नसं दाखवायचा ते हिंमतरावचं मन जान्हवीचं मन असं एकत्र आलं असा बोलप लागतो. असं म्हणतोय पण तिच्या मनातलं आपल्याला कसं कळणार. कसं कळणार म्हणजे आता ते पुढे गेली ना आज जर तिने असं मागं वरून बघितलं तर मनाचं तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा म्हणजे आता दिल का मामला खचा को गया. काय झालं सर? कशाचं काय झालं असेल. अरे ती विचारणार नव्हती मी त्या जान्हवीला. तिने विचारलं असणार आहे बघ. काय बोलली असणार ती? तशी ती होय बी म्हणू शकते काय? त्यांना कशाला होय म्हणते. पण राहुल्या आहे का नाही हो पण म्हणू शकते बघ. हे बाबल्या हे काहीतरी बोल की एकदा म्हणतोय हो एकदा म्हणतोय नाही हा. राहुल्या ते कसं असतं माहिती का हे असल्या पोरी असते का नाही चांगल्या पोरांना का नाही डायरेक्ट अशा कोलते द्या हे असली वासाडी पोर असते नाही त्यांना कवळी मारली तिथे बघ. अरे मी बघितलंय. हे कुठे बघितले? ए बाबा मी पिक्चर मध्ये बघितलंय पिक्चर मध्ये. पिक्चर मधलं खोटं असते असं काही नसते. अरे तू काय खुळायस करू पिक्चर मधलं खोटं असतोय खरं असतंय सगळं खरं. काय खरं नसते लिहिलं असते ते खोटं असते खोटं असं काही नसते. मग छान आहेस तू खरं असतंय नसते का बस. बरं तू बाबा तुझंच खरं. हिंमतराव काही म्हणा तुम्ही डेअरिंग मात्र लय भारी केली बरं का. बाबा तू आता म्हणूनच चल. ए पोपट्या काय झालं रे? काय झालं काय सांगू नका. त्याला अजिबात काय सांगायचं नाही. हे का? अरे राहुल्या मगाची तिथं आम्हाला तोंडावर पाडलं निघून आलाय पुढं. अरे सांगा की त्याला काय होतंय काय झालं? ए पोपट्या अजिबात काय सांगायचं नाही ह्यांना. थोडे जळू की ह्यांची बी असं म्हणतोय बरं सांग. राहुले काय सांगू तुला आमच्या हिंमतरावानं जॉनी पुढं असा सबूत टाकला होता असा आणि असा येडा उचलला होता. पुढं काय झालं? पुढं आमच्या बहिणी अशा लाजल्या का नाही ते मी नाही आपल्या हिंमतराव सांगते मी. ए पोपट्या लका मी कशाला सांग की तूच मला कसं तरीच होते लका सांगायला. तुम्ही सांगितलं बरं असतंय तुमचा विषय ठेव. अरे पण आता कसं सांगायचं ह्यांना मला कसं तरीच होतंय. इथल्या फिलिंग करा की बाहेर. बरं असं म्हणतोय राहुल्या बरं का कोणाला सांगितलं तुला सांगतो. मी तिच्याकडे बघतोय ती माझ्याकडे बघतोय असल्या घायाळ नजरेनं माझ्याकडे बघत होती ना अशी तिनं माझ्याकडे बघून किलिंग स्माइल दिली. कशी रे त्यांच्या लय भारी असते होती. अशी किलिंग स्माइल दिली आणि असं वाकडी वाकडी सरळ चालत. म्हणजे ती काय बोलली नाही? अरे राहुल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या सध्या हितला विषय हितला कर तिथं बसला की बरोबर बल्ब लागत असतोय. ही खोटं बोलत नाही ना? ए राहुल्या आपलं नाव आहे हिंमत आपल्याला आले किंमत आपण काय खोटं बोलत नसतो. जेवढं सांगतोय ना तेवढं 100% खरं या. हो हिंमत काय म्हणतोय हिंमत म्हणते का? हे मला कळतं कोणाला काय बोलायचं ते. तुम्हाला ऑफिस मध्ये बोलवलंय. ए कोणी बोलावलंय
सरांनी बोलवलंय. चला. हो सर, मुख्याध्यापक सर कुठं आहेत सांगा. तुम्ही अजिबात मध्ये पड नका. आमच्या बघतो काय करायचं ती. अहो ही आधी आमची चांगली शाळा होती आणि या शाळेचा पाक तुम्ही बाजार उठवून टाकलाय. काय बोलायला लागलाय तुम्ही? अहो हे पवित्र मंदिर आहे शिक्षणाचं, असं का बोलताय? गावातलीच मुलं इथे शिक्षण घ्यायला येते ती ना. काय पण असं बोलून कसं शाळेवर तुम्ही शिंतोडी उडवायला लागलाय बरं? हो, तुम्ही आम्हाला सांगू ना काय शिंतोड उडवतो. शिक्षक आहे, शिक्षकासारखं राहावा. अहो इथं आमच्यातल्या पुरींच्या इज्जतीचा विषय आहे. अहो तुमच्या मुली म्हणजे आमच्या विद्यार्थिनी आहे त्या. ही शाळा, मुलं, मुली, ही गाव हे तुमचंच आहे. बरं काय असेल ते आमचं आम्ही शाळेतल्या शाळेत बघू. अहो वर्ग बाकीचं चालू आहे, इथं दंगा आणि कालवा करू नका. शांततेत विषय काय असेल ते मिटूया ना. सर बोलवलं होतं. काय रे, या जाणीवला काय म्हणला होता तुम्ही? तिची काय खोड काढल्या? नाही सर, आम्ही नाही काय बोललो तिला. आणि मग ती काय उगाच बोलायला लागल्या का? उगाच तुमच्या आरोप करत्या का? नाही सर, सांगितलं त्या. नाही सर, आम्ही काय सुद्धा म्हणलं ना बघा. अरे मूर्खा, लाज वाटते का तुला? 1 तास जरी झाला का लगेच बदलतोय. काय रे, खरं सांग की. हे अहो शपथ नाही सर, आम्ही नाही तिला काय बोललो. ती काय खोटं बोलत्या का? अहो खरंच नाही सर, आम्ही काय बोललो. नाही सर, आम्ही काय समजलं ना की आम्ही डोकं बघत ना हवं. वेगळी जाणीवी. अगं ही काहीच मुलं म्हणते ते आम्ही केलं नाही, तू कसं काय यांच्यावर आरोप करते? अहो सर, मी मगासपासून जीव तोडून सांगते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि यांच्यावर विश्वास आहे ना. ठीक आहे बंटी, बघ रे जरा. हे घ्या रे यांना. जायला तुमच्या हा? पुरी नाही विचारताय, पुरी नाही विचारताय रे. पुरी नाही विचारताय, पुरी नाही विचारताय, पुरी नाही विचारताय. हा हो सर, मध्ये पड नका तुम्ही. रोज उठव त्याला, उठव. इकडे चाल, उभा राहते चाल. वर बघ. मस्ती आलाय रे. हा मस्ती आला का? हे बघ, शाळेत होता म्हणून वाचलाय, नाहीतर बाहेर असता का नाही बुकसून काढलं असतं. बुकसून इथनं पुढं हिला विचारायचं लांबच. हिच्या आसपास जर दिसलं का नाही कातडं काढीन, कातडं. कळलं का? कोण आहे माहिती आहे ना आपण? बंटी भाई म्हणते आपल्याला, किंग ऑफ PCMC. जान्हवी, इथनं पुढं तुला कोण जर या शाळेत काय म्हणलं तर मला सांग, दाखवतो एकेकाला काय असतंय ती. कळलं का? कळलं का? ए कळलं का तुला? चल 60 दिशेने जायचं. जान्हवी, ह्यांनी परत जर काय केलं ना, फक्त ह्या बंटीबाईला सांग, ह्यांना दाखवतो काय असतंय ती. राहुल्या, त्याला का किंमतची पर किंमतच काढली की. त्याची काढली किंमत भावा, पण आपण पण वाचली बरं का. आपला काय संबंध? संबंध कसा नाही म्हणतोय? आपल्यालाच बघायचं होतं ना जानूच्या डोक्यात काय चाललंय म्हणून. पण आपलं डिरिंग झालं नाही विचारायचं म्हणून आपण काय केलं, टेस्ट करण्यासाठी आहे का नाही त्या हिमत्याला बळीचा बकरा बनवला. बरं झालं त्याला बळीचा बकरा बनवला, नाहीतर आज आपला पण बँड होता. बरोबर बोलतोय ला, मला आत्ता समजलं बघ. तुला का सगळं होऊन गेलं कसं काय तरी. चल. हे सगळं कांड तुम्हीच केलाय तर. हाय सोने, कसला कांड? काय बोलतेस तू? सकाळी पण असंच म्हणला की त्यांनीच आम्हाला थांबवलंय, आम्हालाच ते बोलणार आहेत काहीतरी. आता पण तसंच म्हणताय. अगं सोने, तू काय बोलतेस ना ते आम्हाला काय समजलं आहे ना बाबूल्या. होय होय, काय समजत नाही बघ. तुम्हाला जरी समजत नसेल ना तरी सगळ्या शाळेला समजलंय की कुणी केलंय ते. सोने, म्हणजे शाळेत कुठला बी कांड होते ते आमच्या दोघांनीच केलाय असं म्हणायची तुला? मग कुणी केलाय? ए बाया, त्या दोघांच्या अंगात लय मस्ती होती, त्यांनी विचारलं त्यात आमची काय चूक? आम्हाला काय करायची? त्यांच्यात असेल मस्ती, पण तुम्हीच भरीच घातला असेल की. आणि राहुल्या, तुझं जाऊ दे, या बबल्याच्या अंगात लय मस्ती आहे. ए सोने, म्हणजे माझ्या अंगात मस्ती आहे म्हणजे मी बोंबल बकील, म्हणजे मी उन्हाळ. आणि ह्यो राहुल्या म्हणजे साधू संतो, ह्याच्या काय बिन पाव तर मागा घातले ते वय. काय का सोने बोलतेस? ए बबल्या, लय आवाज चढवून बोल नको. आवाज चढवून बोलला म्हणजे काय खोट्याचं खरं होणार नाही. ए सोने, बबल्या, ए सोने, बबल्या. काय बस. राहुल्या, तू हुशार पोरगा आहे ना, तर हुशार पोरांसारखं राहा की. कशाला कुणाच्या पण नादी लागतोय? वाईट पोरांच्या नादी लागलं की त्यांच्या संगतीचा वाण नाही गुण लागतोच.
आणि राहुल्या, त्या हिमत्याच्या आणि चोंद्याच्या अजिबात नादी लागायचं नाही. ती पोरं चांगली नाही ती. माहित आहे ना जान्हवी बरं काय केलं ती? कळतंय का बबल्या तुला पण?